Please subscribe the channel and hit the bell icon for the future uploads. Good morning and a very happy Sunday. This is our 17th Facebook live session. हे आपलं 17वं फेसबुक लाईव्ह सेशन आहे. फेसबुक लाईव्ह सेशन्समधनं आपण जे काही माझ्या फेसबुक पेजवरती प्रश्न विचारले जातात, जे माझ्या पर्सनल मेसेंजर बॉक्समध्ये प्रश्न विचारले जातात, यूट्यूब चॅनलवरती किंवा व्हॉट्सॲपवर जे काही मॅट्रिमोनियल लॉ संदर्भात व्हिडिओ बघितल्यानंतर प्रश्न विचारले जातात, त्यांची मी उत्तरं फेसबुक लाईव्हमधनं देत असतो. In the Facebook live sessions, I usually answer the questions that were asked on my Facebook page, my personal messenger box, my WhatsApp chat history, or on YouTube channel Matrimonial Law Info. Few of the people who go through the videos post the questions that come into their mind which are not covered in the video. Those are covered through these Facebook live sessions. हे आपलं आजचं 17वं फेसबुक लाईव्ह सेशन आहे. इन दिस सेशन देर आर इन टोटल 13 क्वेश्चन्स. या सेशनमध्ये 13 प्रश्न आहेत. आता प्रश्नांची संख्या ही वाढते आहे दर आठवड्याला, आणि त्याच्यामुळे यापूर्वीच्या फेसबुक लाईव्ह सेशन्समध्ये मी असं करत होतो की प्रत्येक प्रश्न जो कुठला विचारला जाईल तो ज्या भाषेत विचारला आहे ती भाषा अधिक मराठी भाषा असं मी तो प्रश्न घेत होतो. पण जर 13 प्रश्न 2-2 भाषेत घ्यायचे झाले तर खूप वेळ जाईल. त्याच्यामुळे ह्या फेसबुक लाईव्ह सेशन्सपासून इथून पुढे जो प्रश्न ज्या भाषेत विचारला आहे फक्त त्याच भाषेत मी घेईन, म्हणजे आपला वेळ जो आहे तो खूप जास्ती वेळ होणार नाही. हे जे सेशन आहे ते खूप जास्त लांबणार नाही व्हिडिओच्या लेंथसाठी. फ्रॉम दिस मोमेंट ऑनवर्ड्स आय एम नॉट गोइंग टू आन्सर ऑल द क्वेश्चन्स इन 2 लँग्वेजेस so that every question is answered twice, since there are 13 questions which are asked in the last 2 weeks time and the number of questions are increasing day by day. It is not possible to deal with each and every question twice, that is once in the language that is asked and once in Marathi. So in the language that the question is asked I am going to cover it. The languages are English, Hindi and Marathi. First question is in English, that is all the laws are for the women and why is so. दुसरा जो प्रश्न आहे तो मराठीमध्ये की पुरुषांच्या बाजूने का काहीच कायदा नहीं है, सगळा कायदा बायकांच्याच बाजूने का है. तीसरा प्रश्न जो हिंदी में पूछा गया है वो ये है कि डोमेस्टिक वायलेंस या 498A की झूठी केस की हो तो क्या करना चाहिए. चौथा मराठीमध्ये विचारला प्रश्न तो असा आहे की म्युच्युअल कन्सेंटची केस दाखल केली आहे कोर्टामध्ये. फर्स्ट जो पार्ट असतो तो कंप्लीट झाला आहे आणि सेकंड पार्टसाठी सेकंड मोशनसाठी केस ठेवलेली होती, आणि आता त्या मोशनला सेकंड मोशनला येण्यासाठी बायकोनी सांगितलेलं आहे की जर मला 20 लाख रुपये दिले तरच मी सेकंड मोशनला येणार. या पार्टीमध्ये आधी म्हणजे म्युच्युअल कन्सेंटची केस दाखल करण्याच्या आधी एक नोटराईज अग्रीमेंट पण झालं होतं. पण ह्या सगळ्याच्या पुढे जाऊन आता ती महिला म्हणते की मला 20 लाख मिळाले तरच मी कोर्टात येणार सेकंड मोशनसाठी. तर अशा स्थितीमध्ये काय करायला हवं. 5वां क्वेश्चन जो हिंदी में पूछा गया वो ये है कि 1.5 साल से केस चालू है पर अब तक मेंटेनेंस नहीं मिला और अभी लॉकडाउन शुरू हो गया, उसमें और 2-3 महीने निकल गए, ऐसे में क्या करना चाहिए और मेंटेनेंस कब से मिलेगा. छठा क्वेश्चन भी हिंदी में पूछा गया वो ये है कि बीवी ने शादी के पहले बताया था कि वो गवर्नमेंट एम्प्लॉई है, उसके बाद उसने बताया कि वो गवर्नमेंट एम्प्लॉई परमानेंट नहीं है, वो बॉन्ड के ऊपर काम करती है, बॉन्ड है उसका, उस पर वो काम कर रही है. इनफैक्ट वो गवर्नमेंट हॉस्पिटल में नर्स है, तो उसने झूठ बोला है काम के मामले में. तो ये जो उसकी काम की इंफॉर्मेशन है वो कैसे निकाली जाए, वो इंफॉर्मेशन के प्रूफ्स कैसे निकाले जाए. 7वां जो प्रश्न है वो भी हिंदी में पूछा गया है. वो क्वेश्चन ये है कि बीवी के 2 फेसबुक अकाउंट वो मैनेज कर रही है. तो ये जो फैक्ट है कि 2 फेसबुक अकाउंट मैनेज करना 2 अलग अलग नाम से, तो ये उसके खिलाफ जा सकता है क्या कोर्ट में. 8वां मराठीमध्ये विचारलेला प्रश्न असा आहे की नवऱ्याकडून आणि सासरच्यांकडून खूप जास्त हॅरॅसमेंट आहे, पैशांची डिमांड झालेली आहे वारंवार. गरोदर असतानाच घरातनं हाकलून दिलं होतं प्रेग्नन्सीच्या दरम्यान 7व्या महिन्यामध्येच. 7व्या महिन्यापासूनचा सगळा खर्च त्या महिलेचा हा तिच्याच आईवडिलांनी केलेला आहे. त्यांना मुलगी झाली आणि मुलगी झाल्यापासून तर अजूनच जास्त जे बिहेवियर आहे ते वाईट झालं आणि कम्प्लिटली इग्नोर केलेलं आहे नवऱ्याने.
पण या महिलेकडे ह्या संदर्भातला कुठलाही पुरावा नाही आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये आता त्या आईवडिलांकडेच राहत आहेत, तर काय करायला हवं? पुरावा नसताना केस जिंकता येईल का, हा त्यांचा प्रश्न आहे. 9वाही प्रश्न मराठीमध्ये असा विचारलेला आहे की डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल केलेली आहे. नवऱ्याने त्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केस विरुद्ध क्वॉश करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे. नवरा असं म्हणतोय की माझ्याकडे सगळा पुरावा आहे बायको विरुद्ध की तिने कसे खोटे आरोप केलेत किंवा ती कशी खोटं वागलेली आहे. पण ह्या महिलेचं असं म्हणणं आहे की मी असं कधी वागलेलेच नाही. जे काही पुरावे असतील ते कदाचित खोटे असतील, पुरावे काय आहेत हे अजून त्यांना माहीतच नाही. पण त्यांचं म्हणणं असं आहे की मी जर कधी अशी वागलेच नाही तर पुरावा कसा असू शकतो. तर अशा सिच्युएशनमध्ये फक्त नवऱ्याने हायकोर्टामध्ये क्वॉशिंगची केस दाखल केली तर माझी केस क्वॉश होईल का? त्या पुराव्यांचा उपयोग करून त्यांची केस ही क्वॉश होईल का, हा त्यांचा प्रश्न आहे. 10वां जो सवाल है वो हिंदी में पूछा गया है. वो ये है कि मर्जी से शादी हुई थी, पर शादी के बाद जो बीवी है उसने फिजिकल रिलेशंस रखने के लिए मना कर दिया है. और शादी के बाद से ही वो और उसकी बहन, ये जो आदमी है, इनके बड़े भाई के साथ रहना शुरू कर दी है. अब ये महिला जो है उनके पति के साथ नहीं, पति के भाई के साथ रहती है. वो एक ही घर में 2 मंजिलों पे रहते हैं. जो ग्राउंड फ्लोर है वहाँ पे ये शख्स और उनके माता पिताजी रहते हैं, और जो फर्स्ट फ्लोर है वहाँ पे उनका बड़ा भाई, ये इनकी बीवी और बीवी की बहन रहते हैं. सारे मोहल्ले को पता है कि इनकी बीवी इनके साथ नहीं, इनके भाई के साथ रहती है. तो ऐसे में इनको तलाक देना है बीवी को, और बीवी को घर से बाहर भी निकालना है. तो क्या करना चाहिए, ये सवाल था. 11वा प्रश्न मराठीत विचारलाय. तो प्रश्न असा आहे की बायकोने लग्न केलंय पण ती नवऱ्याबरोबर राहतच नाहीये, आणि तिने कारण असं दिलेलं आहे नोकरीचं, आणि नोकरीचं कारण पुढे करून नोकरीची ढाल बनवून आज ती यांच्याबरोबर राहतच नाही आहे एकत्र. अशा सिच्युएशनमध्ये म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची घोर फसवणूक झाली या लग्नामधून. तर ज्यांनी लग्न जुळवून दिलं त्यांच्या विरुद्ध काही केस करता येईल का? ह्या बायकोला धडा शिकवण्यासाठी कुठली क्रिमिनल केस करता येईल का? आणि डिवोर्ससाठी किंवा इतर गोष्टींसाठी काही करता येईल का, सिव्हिल केस, असा त्यांचा प्रश्न आहे. 12वां प्रश्न जो हिंदी में पूछा है वो ये है कि डिवोर्स के वक्त जो पैसे मिले हैं मेंटेनेंस की तौर पे, और डिवोर्स के वक्त जो भी मेंटेनेंस और उसके साथ ज्वेलरी भी दी है, तो वो ज्वेलरी और मेंटेनेंस की जो रकम है वो सब जो बीवी है, ये औरत है, इनके माताजी और पिताजी ने निकाल ली है उनसे, और वो अभी उनको देने के लिए मना कर रहे हैं. तो वो उस केस में क्या करना चाहिए, ये सवाल है. मतलब जो पैसा उनको मिला है, जो ज्वेलरी जो उनकी थी, जो उनको मिली है, उनका स्त्रीधन था, वो अभी उनके माँ बाप ने छीन लिया. तो ऐसे में क्या करना चाहिए. आणि 13वा शेवटचा प्रश्न मराठीमध्ये तो असा आहे की 125च्या केसमध्ये मेंटेनन्स मिळाला आहे 2009 साली. आज आपण आहोत 2020 साली, आणि रिकव्हरी केलेली नाही आहे, अजून एकही हप्ता दिलेला नाही, आणि कुठलीही रिकव्हरीची केस पण दाखल नाही आहे कोर्टात. तर अशा केसमध्ये काही करता येईल का, केस दाखल करता येईल का, असा प्रश्न आहे. So let's see one by one all the questions. So first question is asked in English. It is, why all the laws are from the side of women. Basically you have to understand that it is not the right way of looking at it. It is not the case that all the laws are from the side of women. You have to understand something. India is a patriarchal society where the head of the family was always a man, with few exceptions where matriarchal society was there. And therefore women for a long time were under influence of men. They were even denied the right of education. Now that after independence, equality has come into picture and women are also working with men, few development has happened in the lifespan of the women. But that does not mean that everything is perfectly fine for women, and therefore few laws have created for the betterment of such women. For example, Domestic Violence Act or 498A. Many a times women face harassment. Many a times women face cruelty at the hands of in-laws, and to protect those women we cannot ignore that still there are some women who are facing such hardships at the hands of their in-laws and husbands, and therefore we cannot say that laws are made to help women, that is they are only for the women and not for the men. Actually it is to punish the man who actually has done something wrong. So if
you have not done anything wrong. There is nothing to worry about. In these times when equality is coming forth and it is also included in our constitution, there is a rider to it that for the betterment of women and children, few laws can be made for that, and therefore Domestic Violence Act and 498A are for those women who are being oppressed, harassed by the husbands and in-laws, and there has to be some enactment to protect and safeguard the welfare and well-being of such women. So we cannot directly say that women are being favored by law and there are few laws favoring women and not men. दुसरा जो प्रश्न आहे आपला तो मराठीमध्ये ह्याच धर्तीवरचा आहे की पुरुषांच्या बाजूने काही कायदाच नाहीये. तर असं नाही आहे. बेसिकली लक्षात घ्या, पितृसत्ताक सोसायटीमध्ये आपण आहोत आणि पितृसत्ताक संस्थेमध्ये जेव्हा पुरुष बाहेर जाऊन काम करतो आणि स्त्री ही पुरुषाच्या पैशावर अवलंबून होती बऱ्याचदा, आणि ती हाऊसवाईफ होती ह्या पूर्वीच्या काळामध्ये आणि संपूर्णपणे अवलंबून होती त्या पुरुषावर, तर अशा सिच्युएशनमध्ये त्या स्त्रीसाठी काही कायदा नको का? आता जर तुम्ही कायदे बघितले तर हिंदू मॅरेज ॲक्ट असेल किंवा तत्सम जे कायदे आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पुरुषांना सुद्धा मेंटेनन्स मागण्याचा अधिकार आहे. म्हणजे जर नवरा हाऊस हजबंड असेल तर त्या नवऱ्याला सुद्धा मेंटेनन्स मिळू शकतोय ना. सो आपण असं कसं म्हणू शकतो की कायदे फक्त बायकांच्याच बाजूने आहेत? काय झालंय, फक्त काही बायकांनी कायद्याचा गैरवापर केला म्हणून आपण असं नाही म्हणू शकत की बायकांच्याच बाजूने कायदा आहे आणि पुरुषांना कायम त्रासच होतो. प्रत्येक कायदाचा गैरवापर करणारे काही लोक असतात, याचा अर्थ तो कायदा वाईट नाही आहे. त्याच्यामुळे असं म्हणणं योग्य नाही. खूप कॉमेंट्स आल्यात या संदर्भातल्या फेसबुकवर पण आणि यूट्यूब चॅनलवरती पण की पुरुषांच्या बाजूनी काही कायदाच नाही आहे, सगळेच कायदे बायकांच्याच बाजूनी आहेत वगैरे वगैरे. तर असं काही नाही आहे. ज्या बायकांना खरंच गरज आहे, ज्या बायकांना खूप हॅरॅसमेंट होते, त्या बायकांना प्रोटेक्ट करण्यासाठी तो कायदा आहे. त्याच्यामुळे हे आपण समजून घेतलं पाहिजे की अशा बायकांच्या वेलफेअर वेलबिईंगसाठी, त्यांच्या स्वतःच्या सेफ्टीसाठी जर कायदे बनवले गेले तर त्यात गैर काय आहे? जर पितृसत्ता संस्था आहे आपली आणि त्याच्यामध्ये सगळे अधिकार हे पुरुषांकडे आहेत, घरांमध्ये जर बोलायचं झालं तर पुरुषाची सत्ता आहे घराघरांमध्ये, आणि अशा सिच्युएशनमध्ये जर काही कायदे जर ऑप्रेस होत असेल ती महिला तर तिच्यासाठी बनले गेले, त्यात गैर काय? आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा असं म्हणलंय की महिलांच्या सबलीकरणासाठी कायदे करण्याचा अधिकार सरकारला आहे आणि म्हणून असे कायदे केले गेले. तर असं प्लीज म्हणू नका की कायदे बायकांच्या बाजूने पुरुषांच्या बाजूने कायदेच नाही. हिंदी में भी सिमिलर सवाल था. सवाल ये था कि डोमेस्टिक वायलेंस और 498A की फॉल्स केसेस फाइल हो रही हैं, तो ऐसे में क्या करना चाहिए? आपको ये समझना चाहिए कि डोमेस्टिक वायलेंस एक्ट या 498A भी बना तो वो इसलिए बना कि जो ऐसी महिला हैं जिन पे अत्याचार हो रहा है उनको प्रोटेक्शन मिले. अब अगर कोई महिला इस कानून का गैरउपयोग करके झूठी केस फाइल करती है, तो ऐसे सिचुएशन में अगर आप ये साबित कर पाओ कि केस झूठी है तो आप परजुरी की केस कर सकते हैं. एक अलग से कायदा भी है, झूठी केस करना एक गुनाह भी है, उसके बीच आपको कॉम्पेंसेशन भी मिल सकता है अगर किसी ने आपके खिलाफ झूठी केस की हो तो ये दोनों कानून, परजुरी भी कि जो ऑन ओथ झूठ बोलना होता है वो परजुरी है, और दूसरा है कि फाइलिंग फॉल्स एंड वेक्सेशियस प्रोसीडिंग्स, तो जो वो कायदा बना, कानून बना, उसके तहत भी आप कॉम्पेंसेशन क्लेम कर सकते हो अगर झूठी केस की हो तो. पर ऐसा नहीं कि सारी की सारी केसेस झूठी हैं. इस वजह से हो क्या रहा है, देखने का जो नज़रिया है वो गलत हो रहा है लोगों का कि 498A और डोमेस्टिक वायलेंस की केस हमेशा झूठी होती है. ऐसा बिल्कुल नहीं है. ऐसे बहुत सी महिलाएं हैं जिनको सच में ज़रूरत है 498A के भी और डोमेस्टिक वायलेंस की भी, और उसलिए वो कानून है. कुछ महिलाएं जो इसका गैर उपयोग करती हैं उनके लिए कानून है ऑलरेडी, उसके उसके नीचे आप केस कर सकते हैं फाइल. तो ऐसा कोई ज़रूरी नहीं कि झूठी केस है तो आपको, झूठी केस है फिर भी सज़ा होगी. झूठी केस में आपको सज़ा नहीं होने वाली. अगर झूठी केस है, आप साबित करो कि केस झूठी है और आप अगर कॉम्पेंसेशन चाहते हो तो कॉम्पेंसेशन मांग सकते हो. वो महिला है उनको पनिश करना चाहते हो तो परजुरी की केस अलग से फाइल कर सकते हो कि कोर्ट में आके झूठ बोला आपको सज़ा दिलवाने के लिए. तो ये दोनों ऑप्शन आपके पास अवेलेबल है. चौथा जो प्रश्न आहे मराठीत विचारला होता तो असा विचारला होता की नोटरी केली होती म्युच्युअल कन्सेंटच्या आधी, म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स दाखल करण्याच्या आधी नोटरीमधनं अग्रीमेंट बनवलं की दोघंही परस्पर संमतीने वेगळे होत आहेत, काही दोषारोप नाहीत. त्याच्यानंतर कोर्टामध्ये म्युच्युअल कन्सेंटची केस दाखल केली आणि आता जेव्हा फायनल मोशन येतं आहे त्या फायनल मोशनच्या आधी बायको म्हणते की मला 20 लाख दे तरच मी कोर्टामध्ये घटस्फोट द्यायला येईन. तर अशावेळी काय केलं पाहिजे?
आता म्युच्युअल कन्सेंटची ब्युटी ही आहे की दोन्ही वेळी म्हणजे केस दाखल करताना आणि शेवटी दोन्ही वेळी संमती असणं गरजेचं आहे. जर दुसऱ्या वेळी ती महिला येऊन संमती द्यायला तयारच नसेल तर कोर्ट म्युच्युअल कन्सेंट नाही देऊ शकत. पण तुमच्याकडे नोटरीचं डॉक्युमेंट आहे, तुमच्याकडे ही गोष्ट पण आहे उपलब्ध ज्याच्यामध्ये दिसतंय की ती तयार होती आधी घटस्फोट द्यायला आणि आता जर ती पैशांसाठी नाही म्हणतेय आणि याचा पण जर तुम्ही पुरावा गोळा करू शकलात, काही ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, की पैसे दिले तरच मी येईन, तर ही केस संपल्यानंतर म्हणजे म्युच्युअल कन्सेंटची केस संपल्यानंतर तुम्ही एकतर्फी केस दाखल करू शकता क्रुएल्टीच्या ग्राउंडवर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिवोर्स मिळू शकतो. त्याच्यामुळे असं काही नाही की म्युच्युअल कन्सेंटमध्ये नाही म्हणलं तर तुम्हाला घटस्फोटच मिळणार नाहीये. घटस्फोटाचा दुसरा मार्ग तुमच्यासाठी ओपन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एकतर्फी केस दाखल करावी लागेल घटस्फोटाची आणि हे सगळे पुरावे जोडावे लागतील ज्याच्यामध्ये तुम्हाला डिवोर्स मिळून जाईल. तर ते काही फार अवघड नाहीये. हां, थोडा वेळ लागेल पण डिवोर्स नक्की मिळू शकतो. 5वां प्रश्न जो हिंदी में पूछा गया वो ये क्वेश्चन है कि 1.5 साल हो गया मेंटेनेंस की केस करके पर अब तक मेंटेनेंस शुरू नहीं हुआ और अभी लॉकडाउन शुरू होने के कारण पता नहीं कोर्ट कब खुलेगा, कब उस पर सुनवाई होगी और कब मेंटेनेंस मिलेगा. आपको ये बात समझनी चाहिए कि कोर्ट में कभी कभी थोड़ा सा वक्त लग सकता है. ये ज़रूरी नहीं कि सिर्फ आपकी केस कोर्ट में हो, बहुत सी केसेस होती हैं. जो जज साहब है उनके सामने बहुत सी केसेस होती हैं और उस वजह से अगर आपके केस में थोड़ा डिले हो रहा है तो आपको थोड़ा सा पेशेंस रखना पड़ेगा. पर एक सहूलियत आपको कानून से दी गई है कि अगर ऐसे में डिले होता है तो आप एडहॉक मेंटेनेंस के लिए प्रे कर सकते हैं. मतलब आर्ग्यूमेंट के पहले जब भी मेंटेनेंस डिसाइड हो तब तक आपको खुद की सस्टेनेंस के लिए थोड़ी सी अमाउंट दी जाए, 1500, 2000, 3000 डिपेंडिंग ऑन द केस. जो भी केस हो उसके हिसाब से थोड़ी सी अमाउंट अगर मिले आपको अभी, तो इसके लिए आप एडहॉक मेंटेनेंस के लिए अलग से एप्लीकेशन कर सकते हैं और कोर्ट वो कंसिडर कर सकता है कि मेन मेंटेनेंस डिसाइड करने के लिए वक्त लग रहा है, ऐसे में आपको एडहॉक मेंटेनेंस दिया जाए. और दूसरी बात, जब भी कभी मेंटेनेंस डिसाइड होगा तब जब आपने फाइल किया था ना एप्लीकेशन, उस डेट से आपको मिलेगा मेंटेनेंस. तो ये चिंता करने की जरूरत नहीं कि ये 1.5 साल 2 साल हमारा वेस्ट हुआ है. ये 2 साल का भी मेंटेनेंस आपको एक साथ मिलेगा. तो जब भी ऑर्डर होगी मेंटेनेंस की तो ये सब मेंटेनेंस मिलके आपको मेंटेनेंस मिलने वाला है. और जब तक ये नहीं मिलता आप एडहॉक मेंटेनेंस के लिए अप्लाई कर सकते हैं और कोर्ट स्पेशल सर्कमस्टांसेस देख के आपको एडहॉक मेंटेनेंस, बेसिक मेंटेनेंस जो आपको बेसिक सस्टेनेंस के लिए ज़रूरी हो वो दे सकती है. उसके लिए सिर्फ आपको जाके अप्लाई करना है. 6वां क्वेश्चन भी हिंदी में पूछा गया है. वो ये है कि बीवी ने बताया था कि वो गवर्नमेंट एम्प्लॉई है और शादी के बाद बताया कि गवर्नमेंट एम्प्लॉई है पर वो बॉन्ड पे है. मतलब पहले बताया था कि परमानेंट है, बाद में बताया कि बॉन्ड पे है. मतलब बॉन्ड खत्म होने पर नौकरी छूटती है कॉन्ट्रैक्ट बेसिस पे. और एक्चुअल में वो एक गवर्नमेंट हॉस्पिटल में काम करती है, परमानेंट जॉब है. तो दोनों चीज़ें उन्होंने झूठ ही बोली हैं हर बार. तो अगर ये प्रूफ उनको चाहिए है कि वो गवर्नमेंट हॉस्पिटल में जॉब करती है परमानेंट बेस पे, तो डॉक्यूमेंट कैसे मंगवाए जाए. आपको ये समझना चाहिए कि कोई भी गवर्नमेंट इंस्टीट्यूट से आप RTI मतलब राइट टू इन्फॉर्मेशन के अंडर ऐसी इन्फॉर्मेशन मांग सकते हैं. आपको RTI के अंडर अप्लाई करना है कि आपके एप्लीकेशन में आपको लिखना पड़ेगा कि ये मेरा नाम है, मैं एप्लीकेंट हूँ और मुझे ये व्यक्ति मेरी बीवी है इसके बारे में इंफॉर्मेशन चाहिए कि उसका सैलरी क्या है, जॉब परमानेंट है या बॉन्ड पे है, या फिर उसका जो अपॉइंटमेंट लेटर है वो चाहिए आपको, तो आप वो भी मांग सकते हो. फिर सैलरी में हाइक होती है तो वो क्या कब कब और कैसे कैसे हाइक होती है, ये सारे सवाल आप RTI के अंडर पूछ सकते हैं. और ये जो इन्फॉर्मेशन है वो सिंस इट इज़ गवर्नमेंट हॉस्पिटल, वो गवर्नमेंट हॉस्पिटल है, उनके ऊपर बंधन है कि वो आपको ये इन्फॉर्मेशन प्रोवाइड करे. तो आप RTI मतलब राइट टू इन्फॉर्मेशन के अंडर अप्लाई करके वो इन्फॉर्मेशन आप मांग सकते हो जिससे आपको वो प्रूफ मिले. हिंदी में सवाल है अगला 7वां, जिसमें पूछा गया है कि बीवी के 2 फेसबुक अकाउंट है, एक मिडिल नेम पे मतलब शादी के पहले के नाम पे और एक शादी के बाद के नाम पे. तो इससे कोर्ट में कुछ मदद मिल सकती है क्या? एक बात समझिए, कोर्ट में आप किस बिना पे केस फाइल करते हैं उसके ऊपर डिपेंड करता है कि आपको किससे मदद मिलेगी और किससे नहीं. केस आप किस बिना पे कर रहे हैं कोर्ट में, ये आपने क्वेश्चन में लिखा नहीं था, इसलिए मैं इसका जवाब क्लियर नहीं दे पाऊंगा. पर फिर भी अगर 2 अकाउंट किए हैं किसी भी महिला ने
तो वो अकाउंट में कुछ ऐसा है क्या कि जिससे आपके वैवाहिक जीवन में अड़चन आए। अगर वैसा हो तो उसका आप इस्तेमाल कर सकते हो। एग्जाम्पल के तौर पर, अगर बीवी ने जानबूझ के 2 अकाउंट बनाए और दूसरे अकाउंट से, मतलब जो मायके के नाम का अकाउंट है, उससे उसके किसी गैर मर्द के साथ संबंध हो और उस पर चैटिंग करती हो, तो वो अकाउंट डेफिनेटली काम आ सकता है कोर्ट में एडल्ट्री को प्रूव करने के लिए। पर अगर ऐसा कुछ नहीं है, सिर्फ 2 अकाउंट है, पहला अकाउंट शादी के पहले का था, बाद का अकाउंट शादी के बाद बना, और दोनों अकाउंट पे सेम फ्रेंड्स है, सेम पेज है, कुछ अलग अलग नहीं है, कुछ ऑब्जेक्शनेबल भी नहीं है, तो ऐसे केस में ये आपको कोर्ट केस में कैसे एडवांटेजेस हो सकता है। एक आदमी के 2 फेसबुक अकाउंट होना गुनाह तो नहीं है ना। तो इसलिए ये आपको केस में फ़ायदेमंद हो या नहीं, ये आपके केस के ऊपर डिपेंड करता है। आपने केस में क्या लिखा है, क्यों आपने केस फाइल की है, उसके ऊपर डिपेंड करेगा कि ये आपको मदत करेगा या नहीं करेगा। पुढचा जो प्रश्न आहे 8वा, तो मराठीत विचारला, तो असा आहे की नवऱ्याकडून आणि म्हणजे सासरच्यांच्याकडून खूप जास्ती हॅरॅसमेंट होती आहे, त्यांच्याकडनं वेळोवेळी पैशांची पण डिमांड झाली। 7व्या महिन्यात जेव्हा ती महिला गरोदर होती तेव्हा त्यांना बळजबरी माहेरी पाठवलं गेलं डिलिव्हरीसाठी। डिलिव्हरीनंतर त्यांना झाली मुलगी आणि त्याच्याही नंतर ते घरात घ्यायला तयार नाही आहेत त्या महिलेला। अशा सिच्युएशनमध्ये आणि नवऱ्याने पूर्णपणे सांभाळण्यास नकार दिला आहे आणि 7व्या महिन्यापासूनच, म्हणजे गरोदरपणाच्या 7व्या महिन्यापासून आजपर्यंत, म्हणजे मुलगी झाल्यानंतर सुद्धा संपूर्ण खर्च हा त्या महिलेचे वडीलच करतात, या दोघांचा। तर अशा सिच्युएशनमध्ये या महिलेकडे मात्र पुरावा नाही आहे, म्हणजे जी काही हॅरॅसमेंट झाली होती ती हॅरॅसमेंट सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे काहीच पुरावा नाही। तर अशा स्थितीमध्ये त्यांनी कोर्टामध्ये केस जरी दाखल केली तरी ती जिंकता येईल का, कारण पुरावा नाही आहे काही। एक समजून घ्या, तुम्हाला सासरी असताना त्रास झाला, आता प्रत्येकाचकडे पुरावा असतो असं नाही, पण परिस्थितीजन्य काही गोष्टी असतात, म्हणजे ज्या घटना घडत गेल्या त्या घटनांमधनं आपल्याला काय दिसतंय हे पण तर बघितलं पाहिजे ना। म्हणजे तुम्हाला गरोदरपणामधनं 7व्या महिन्यातनं माहेरी जायला सांगितलं। नॉर्मली आपल्याकडे पहिली जी प्रेग्नन्सी असते, डिलिव्हरी असते, ती माहेरी असते, तर त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा तुम्हाला फारसा बेनिफिट होणार नाही। पण डिलिव्हरीनंतर नवऱ्याने मुलीकडे बघण्यास नकार देणं, मुलीची विचारपूस न करणं, मुलीची आणि तुमचीही विचारपूस न करणं, घरी यायला नकार देणं, म्हणजे तुम्हाला सासरी घेऊन जायला नकार देणं, त्याच्यानंतर तुमच्या स्वतःच्या आणि मुलीच्या गुजराणीसाठी पैसेही न देणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या आधीच्या कथनाला संलग्न आहेत की तुम्हाला त्रास होताच असेल। तर त्याच्यामुळे ह्या पुढच्या गोष्टींचे जे काही तुमच्याकडे पुरावे आहेत की सगळा खर्च तुमच्या वडिलांनीच केला आहे ना, तर त्याचे जे काही पुरावे आहेत की त्यांनी पैसेच दिले नाहीत किंवा सगळा खर्च वडिलांनीच केला, त्याच्यानंतर आता नवरा विचारत पण नाही आहे, काही व्हॉट्सॲपवरती कम्युनिकेशन नाही आहे, काही ईमेल नाही आहे, काही फोन नाही आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ॲड होतील। तर हा पुरावा आणि आधीच्या घटना तुम्ही ज्या नमूद कराल त्या या एकच संलग्न जाणाऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे आधीचा पुरावा नसल्याने सुद्धा तुमची केस वीक नाही होणार, कारण तुमच्याकडे सध्याचा परिस्थितीजन्य पुरावा हा तुमच्या आधी झालेल्या घटनांना सबळ करतो, म्हणजे त्यांना पुष्टी देतो। आणि त्याच्यामुळे प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटीच्या अनुषंगाने तुम्ही जे आधी कथन केलंय ते घडलं असू शकतं, कारण नंतर त्यांचं वर्तन हे असं असं होतं, ह्यामुळे सुद्धा तुम्ही केस जिंकू शकता। ही सिव्हिल केस असते डिव्होर्सची, ही काही क्रिमिनल केस नाही आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बियॉन्ड रिजनेबल डाऊट प्रूव्ह करायचं एखादी गोष्ट, त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला सिद्ध करता येईल कोर्टामध्ये हे सुद्धा, कारण आताचा जो पुढच्या घटना घडल्या ह्या तुमच्या केसमध्ये तुमच्या आधीच्या घटनांना पुष्टी देणाऱ्या आहेत। त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही की तुमच्याकडे पुरावाच नाही आहे, मग कसं होईल माझं। 9वा प्रश्न मराठीत विचारलाय, तो असा आहे की डोमेस्टिक व्हायलन्सची केस नवऱ्याविरुद्ध दाखल केली आहे आणि त्याच्या ऑफकोर्स सासरच्या विरुद्ध पण दाखल केली आहे। नवऱ्याने हायकोर्टामध्ये केस दाखल केली की क्वॉश करा डोमेस्टिक व्हायलन्सची आणि 498 ची केस, आणि त्याच्यासाठी त्याचं असं म्हणणं आहे की त्याच्याकडे व्हिडिओ आणि ऑडिओचा पुरावा आहे ज्याच्यामध्ये बायकोच कशी चुकीची आहे आणि तिचेच कसे बाहेर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कशी फसवणूक ती करत होती वेळोवेळी एटसेट्रा एटसेट्रा, तर असा पुरावा आहे त्याच्याकडे। आणि ह्यांचं म्हणणं असं आहे महिलेचं की मी असं कधी काही केलेलंच नाही, तर अशा केसमध्ये त्यांची केस क्वॉश करेल का हायकोर्ट। तर तुम्ही एक समजून घ्या की जर तुम्ही एखादी गोष्ट केलीच नाही तर त्या गोष्टीचा ऑडिओ किंवा व्हिडिओ पुरावा असू शकतो का, तर नाही। जर असलाच तर तो खोटा असेल की नाही,
तर तुम्हाला फक्त तो खोटा आहे हे सिद्ध करावं लागेल. आज ऑडिओ आणि व्हिडिओ पुरावा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनवणं सोपं झालंय, पण असा खोटा पुरावा हा एका टेक्निशियनच्या मदतीने, एक्सपर्टच्या मदतीने सिद्ध करता येतो की खोटा पुरावा आहे. तर त्याची मदत घेऊन तुम्ही तो पुरावा खोटा आहे हे दाखवू शकता. आणि उच्च न्यायालयामध्ये अशा पद्धतीने जर केस दाखल केली असेल तर तुम्ही उच्च न्यायालयात सुद्धा सांगू शकता की तुम्ही एक एक्सपर्ट नेमा जो हे तथ्य पडताळून बघेल की खरंच ते असलेले व्हिडिओ आणि ऑडिओ हे खरे आहेत का बनवलेले आहेत. आणि जर ते बनवलेले आणि खोटे असतील आणि हे जर उच्च न्यायालयामध्ये तुम्ही सिद्ध करू शकलात तर उच्च न्यायालय सुद्धा त्या नवऱ्याला तिथल्या तिथे शिक्षा देऊ शकतं. तर तुमच्या घाबरून जाण्याची गरज नाही आहे. खोटे पुरावे तयार करणं हा कायद्यामध्ये गुन्हा आहे. आणि अशा पद्धतीने जर खोटे पुरावे त्यांनी तयार केले असतीलही, आपण गृहीत धरू की खरंच त्यांनी केलेत पुरावे तयार आणि त्यांनी ते कोर्टात दाखल पण केले, तर तुम्ही फक्त सिद्ध करून द्या की ते पुरावे खोटे आहेत आणि तुमचं काम संपलेलं असेल. जर पुरावे खोटे असतील तर तुमची केस क्वॉश पण होणार नाही. उलट पक्षी खोटे पुरावे कोर्टात दिल्यामुळे त्या नवऱ्याला शिक्षा होईल. त्याच्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही. 10वां जो सवाल था वो हिंदी में है. वो सवाल ये है कि शादी जो है वो मर्जी से हुई है और शादी के बाद जो पत्नी है उसने फिजिकल रिलेशंस रखने से मना कर दिया. ये जो रहते हैं व्यक्ति, ये 2 स्टोरीड घर है जो ग्राउंड फ्लोर है. यहाँ पे ग्राउंड फ्लोर पे वो रहते हैं उनके माताजी और पिताजी के साथ, और जो फर्स्ट फ्लोर है वहाँ पे उनके बड़े भाई रहते हैं. शादी के बाद ये जो इनकी बीवी है वो बीवी इनके साथ रहने के बजाय इनके भाई के साथ ऊपर जाके रहती है. फर्स्ट फ्लोर पे इनके साथ नहीं रहती और पूरे मोहल्ले को ये पता है कि इनकी बीवी इनके साथ ना रह के इनके भाई के साथ रहती है. और इनका सवाल ये है कि ऐसे सिचुएशन में उनको तलाक मिल सकता है क्या, और उनके पास बाकी कुछ प्रूफ नहीं है. एक बात समझिए, आप इस केस में एक्चुअली क्वेश्चन में ये नहीं लिखा था कि शादी कब हुई थी. तो ऐसे सिचुएशन में आप 3 ऑप्शन आपके पास है. अगर ऐसे मान लिया जाए कि 2 साल हो चुके हैं शादी को, तो आप नलिटी की केस फाइल कर सकते हैं ऑन द ग्राउंड ऑफ इम्पोर्टेंसी कि नाम हिंदू था इसलिए मैं ये प्रिज्यूम कर रहा हूँ कि शादी भी हिंदू ही होगी. तो इस वजह से मैं कह रहा हूँ कि हिंदू मैरिज एक्ट के तहत सेक्शन 12 के अंडर आप इम्पोर्टेंसी ये ग्राउंड लेके केस फाइल कर सकते हैं नलिटी के लिए. उसी केस में आप डिवोर्स भी मांग सकते हैं ऑन द ग्राउंड ऑफ क्रूएल्टी, डिवोर्स मांग सकते हैं ऑन द ग्राउंड ऑफ डेजर्शन कि 2 साल से ये आपके साथ नहीं रह रही है महिला, और एडल्ट्री के केस में भी आप ये केस फाइल कर सकते हैं. बस एडल्ट्री की केस फाइल करने से पहले आपको जो आपके मोहल्ले वाले हैं उनसे पूछना पड़ेगा कि वो सच में कोर्ट में साक्ष्य देने के लिए आएंगे क्या. क्योंकि बहुत बार ऐसा होता है कि लोग बोलते हैं कि हाँ हमने देखा है, पर कोई कोर्ट नहीं आना चाहता साक्ष्य देने के लिए. तो केस फाइल करने से पहले आपको ये पूछना है बाकी लोगों को कि सच में आप कोर्ट में आएंगे क्या, तो ही हम आपका नाम लेंगे कोर्ट में. और अगर वो आने के लिए तैयार हों तो आप ये कर सकते हैं. और अगर आपके शादी को 2 साल नहीं हुए तो डेजर्शन का ग्राउंड छोड़ के ये बाकी के जो ग्राउंड्स हैं उसके पीछे उसके ऊपर आप एक ही केस में सारे ग्राउंड्स लेके केस कर सकते हैं. इसी बंदे ने दूसरा सवाल ये भी पूछा था कि वो महिला को घर से बाहर निकालना है तो बाहर कैसे निकाला जाए. तो आपको ये समझना पड़ेगा कि अगर आपका डिवोर्स होता है तो आप उस महिला को घर से बाहर निकालने के लिए सिविल केस कर सकते हैं. क्योंकि घर आपके और आपके पिताजी, मतलब आपके पिताजी के नाम पे है, ये आपने लिखा था, तो आप एक सिविल केस फाइल करके वो जो महिला है उसको घर से बाहर ज़रूर निकाल सकते हैं. उसमें आपको कोई दिक्कत नहीं आएगी. पर वो डिवोर्स के बाद, डिवोर्स तक वो महिला कह सकती है कि मुझे रहना है. डोमेस्टिक वायलेंस एक्ट के तहत वो ये मांग सकती है कि मुझे उसी घर में रहना है और प्रोटेक्शन दीजिए, और प्रोटेक्शन शायद मिल सकता है. पर अगर आप ये सब प्रूव कर पाएँ कि वो आपके साथ नहीं आपके भाई के साथ रहती है, तो डोमेस्टिक वायलेंस में जो रिलीफ मिला था उसको वो भी चला जाएगा, और सिविल केस में आप उसको घर से भी बाहर निकाल सकते हैं. 11वा प्रश्न मराठीत विचारला होता. तो असा विचारलेला आहे की बायकोनी लग्न केलं, लग्न करण्याच्या आधी ती म्हणाली की मी राहणार आहे तुमच्याच बरोबर, पण लग्न केल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने नोकरीची कारणं पुढे करून ती महिला यांच्याबरोबर राहायलाच नाही आली.
आणि ह्यांचं म्हणणं असं आहे की बायकोला सगळे कायदे माहिती आहेत ऑलरेडी आणि तिने फसवलं यांना, म्हणजे लग्न करतानाच फसवणूक झालेली आहे आणि वापर केला गेला आहे यांचा. आता प्रश्नामध्ये खूपशा गोष्टी संदिग्ध होत्या, म्हणजे फसवणूक कशी झाली आहे किंवा काय, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती कॉमेंट करणार नाही. पण प्रश्न असा होता की ह्याच्यामध्ये ज्यांनी लग्न जमवलं त्यांना शिक्षा देण्यासाठी काही क्रिमिनल केस करता येईल का, बायकोवर कुठली क्रिमिनल केस करता येईल का आणि सिव्हिल केस करता येईल का. आता ह्या केसमध्ये बेसिकली ज्यांनी लग्न जमवलं केस करायला ना सगळ्या केसेस करता येतात सर, पण त्या कराव्या का हा प्रश्न आहे. कारण आपण जेव्हा कुठली केस दाखल करतो तेव्हा सिद्ध करण्याची जबाबदारी ही आपल्यावर असते. आपल्याला 10 वेळा कोर्टात जायचं आहे, त्याच्यामुळे फक्त एखाद्याला शिक्षा करण्यासाठी आपण जर केस करत असू तर आपल्याकडे मुळात तेवढा वेळ आहे का आणि आपल्याला तेवढा वेळ परत घालवायचा आहे का त्या व्यक्तीवरती हे तुम्हीच ठरवायचं. पण केस करायचीच असेल तर तुम्ही करू शकता. क्रिमिनलमध्ये तुम्ही चिटिंगची केस करू शकता की फसवणूकच झालेली आहे तुमची म्हणून. क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्टमध्ये पण तुम्ही केस दाखल करू शकता आणि घटस्फोटामध्ये तुम्ही त्या महिलेविरुद्ध सिव्हिलची पण केस दाखल करू शकता. याच व्यक्तीने हाही प्रश्न विचारला की कोर्ट कधी सुरू होईल. आता लॉकडाऊनच्या मध्ये कोर्ट कधी सुरू होईल याचं उत्तर मी नाही देऊ शकत. सरकारच्या आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिफिकेशन्स वेळोवेळी येतात, त्याच्यानुसार जेव्हा केव्हा कोर्ट सुरू होईल तेव्हा आपल्या सगळ्यांना एकत्रच कळणार आहे. तुम्हाला पण त्याच वेळी कळेल आणि आम्हाला पण त्याच वेळी कळेल की कोर्ट सुरू झालं आहे. तेव्हाच कळेल खरं तर केव्हा कोर्ट सुरू होईल. पण आत्ता तरी मला पर्सनली काहीच माहीत नाही आहे की नक्की कोर्ट कधी सुरू होणार है. 12वां प्रश्न जो हिंदी में पूछा गया है वो ये है कि डिवोर्स हो गया है और डिवोर्स में मेंटेनेंस मिला और ज्वेलरी थी, स्त्रीधन था, वो भी मिला. और जो भी मेंटेनेंस अमाउंट मिली है और जो भी स्त्रीधन मिला है वो ये महिला के जो माँ बाप हैं उन्होंने ले लिया है खुद के यहाँ और ये महिला को वो देने से इनकार कर रहे हैं. तो ऐसे सिचुएशन में क्या करना चाहिए. क्वेश्चन इतना ही था, इसलिए मुझे पता नहीं है केस के बारे में कुछ. मतलब ये जो माँ बाप हैं वो सच में आपको हरास कर रहे हैं या नहीं ये मुझे नहीं पता. अगर वो आपसे ठीक से बर्ताव कर रहे हैं और आपको ठीक से रख भी रहे हैं तो आपको ये समझना चाहिए कि शादी करते वक्त आपके पिताजी ने ही सारा खर्च किया था और सारे जो गहने हैं उनका खर्च भी आपके पिताजी ने ही किया था. मान लिया कि वो आपका ही स्त्रीधन है, तो उसके लिए आपको क्या करना पड़ेगा. अगर आपको केस करनी ही है तो आप डोमेस्टिक वायलेंस के अंडर केस कर सकते हैं आपके माँ बाप के खिलाफ भी कि उन्होंने आपका स्त्रीधन ले लिया. पर ये करके आप अचीव क्या करेंगे ये मुझे समझ में नहीं आ रहा. अगर आपका बाकी का बर्ताव मतलब बाकी की सब चीज़ें अच्छी हों, आपके माँ बाप आपके साथ अच्छे से बर्ताव भी कर रहे हैं और आपके साथ अच्छे से रह भी रहे हैं, तो ऐसे डोमेस्टिक वायलेंस की केस करना सही नहीं होगा. हम जिस समाज में रहते हैं उस समाज में ठीक है, कायदा है कि आपका स्त्रीधन ये आपके पास ही होना चाहिए. आपकी मिली हुई रकम ये आपकी ही है और वो आपके ही पास होनी चाहिए, ये कानून है, ठीक है. पर ये मत भूलिए कि आपके पिताजी ने तो आपका शादी करा के दिया था ना, सारा जो खर्च है वो भी तो उन्होंने ही किया था. और अब जब आप उनके साथ रह रही हैं तो आपका भी तो खर्च वही कर रहे हैं ना. तो अगर उन्होंने वो रकम ली तो आप और वो अलग हैं क्या. तो आप ही सोचिए कि केस क्या है. अगर केस में सच में हैरेसमेंट हो रही है, आपको माँ बाप हैरेस ही कर रहे हैं घर में और आप वो उस घर में भी नहीं रहना चाहती हैं, तो आप डोमेस्टिक वायलेंस के अंडर केस ज़रूर कर सकती हैं. आपके सवाल में ये हैरेसमेंट के ऊपर कुछ लिखा नहीं था, इसलिए मैं उसका कॉन्क्रीट आंसर नहीं दे सकता. पर दोनों पॉसिबिलिटीज़ है. आप डोमेस्टिक वायलेंस की केस भी कर सकती हैं अगर आप चाहें तो. और आप अगर सब ठीक है तो मेरा एडवाइस ये होगा कि अगर हॅरेसमेंट ही नहीं है तो डोमेस्टिक वायलेंस की केस वैसे भी बनेगी नहीं, तो मत कीजिए ऐसी केस. 13वा आणि सगळ्यात शेवटचा आजचा प्रश्न आहे विचारलेला तो असा आहे की 125 CRPCमध्ये 2009 साली मेंटेनन्स मिळाला आणि आजपर्यंत एकदाही मेंटेनन्सची रक्कम ही मिळालेली नाही आणि रिकव्हरीची केससुद्धा दाखल केलेली नव्हती. तर आता काय करता येईल. 2009 आणि आज आहे 2020, सो 11 वर्ष होऊन गेलेली आहेत ऑलरेडी, कदाचित जास्त. आणि अशा सिच्युएशन म्हणजे 11 वर्ष आणि काही महिने झाले असतील. तर अशा सिच्युएशनमध्ये आता जर तुम्हाला मेंटेनन्सच्या रिकव्हरीसाठी केस दाखल करायची असेल, 2 सेक्शन खाली मेंटेनन्सची रिकव्हरीची केस ही दाखल होते. एक 125(3) आणि दुसरा आहे 128. तर 125(3) खाली तुम्हाला मेंटेनन्सची रिकव्हरी आता दाखल करता येणार नाही, कारण फक्त 12 महिन्यांचीच रिकव्हरी ही 125(3) खाली मागता येते. त्याच्यामुळे तुम्हाला जर मेंटेनन्सची रिकव्हरी करायचीच असेल तर गेल्या 12 महिन्यांची रिकव्हरी 125(3) खाली करता येईल आणि उरलेल्यासाठी तुम्हाला 128 खाली मेंटेनन्स रिकव्हरीची केस ही करता येऊ शकते. त्याच्यासाठी लिमिटेशनचा पिरियड नाही.
पण त्याच्यामध्ये तुम्हाला हे मात्र नक्की नमूद करावं लागेल की तुम्ही एवढी वर्ष गप्प का बसलात. म्हणजे मला एक कळत नाही, 125 खाली महिला जेव्हा मेंटेनन्स मागते तेव्हा तिला खरंच गरज असते म्हणून ती मेंटेनन्स मागते. आणि अशा वेळी जेव्हा कोर्टाने केस चालवून मेंटेनन्स दिला सुद्धा, तर तो मेंटेनन्स न मागण्यामध्ये एवढी 11 वर्ष काय लॉजिक आहे. आणि अशा वेळी जर तुम्ही 11 वर्षांचा मेंटेनन्स मागता तर त्याहीमध्ये काय लॉजिक आहे. तुम्हाला समजा आत्ता गरज निर्माण झाली मेंटेनन्सची, तर तुम्ही आत्तापुरता मेंटेनन्स मागा ना. मागच्या 11 वर्ष जेव्हा तुम्हाला गरजच नव्हती तेव्हाचा मेंटेनन्स का मागताय मग, असा प्रश्न तुम्हाला कोर्टामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर 128 खाली तुम्ही ती केस तरी पण दाखल करू शकता, त्याला लिमिटेशनचा बार नाही आहे. एवढी 11 वर्ष झाली तरी सुद्धा 128 खाली तुम्ही ती केस दाखल करू शकता. पण मागच्या मेंटेनन्सचा रिकव्हरीसाठी अटक मात्र त्यांना होणार नाही आहे. म्हणजे जो कोणी नवरा आहे ज्यांनी मेंटेनन्स नाही आहे दिलेला, तर 2009-2010चा मेंटेनन्स तुम्हाला आज हवा आहे आणि तर जर त्यांनी तो आज दिला नाही तर त्यांना अटक करा अशी जर तुम्ही मागणी केली तर ती मात्र मान्य होणार नाही. कारण ती 125(3) खाली आहे आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक म्हणलं की 12 महिन्यांचाच मेंटेनन्स मागता येतो तुम्हाला मागच्या. तर त्याच्यामुळे तुम्हाला आत्ताच्या म्हणजे 2020च्या मागे तुम्ही आज जेव्हा केव्हा केस दाखल करणार आहात ह्याच्या मागे 12 महिने. रादर मी अजून एक पुढे जाऊन असं सांगेन की लॉकडाऊन जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलंय की आता कोर्टात जाऊन केस काही दाखल करू शकत नाही होतं, पण फक्त अर्जंट केसेसच दाखल होतात. त्याच्यामुळे जो लिमिटेशन पिरियड आहे ह्या पिरियडमधला म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे हा वेव्ह ऑफ केला आहे. तर त्याच्यामुळे मार्चच्या आधीचे 12 महिने म्हणजे मार्च 2019 पासनचा मेंटेनन्स तुम्ही मागू शकता. तिथपासनचा मेंटेनन्स मागताना जर तो दिला नाही तर अटक आणि त्या संदर्भातल्या इतर गोष्टी ज्या आहेत मेंटेनन्स रिकव्हरीच्या त्या पण लागू होतील. पण त्यापूर्वीचा जो मेंटेनन्स आहे तो मात्र तुम्ही 128 खाली मागू शकता. त्याच्यामध्ये रिकव्हरीसाठी अटक वगैरे होणार नाही आहे हे मात्र गृहीत धरलं पाहिजे. म्हणजे मिळाला तर बोनस, नाही मिळाला तर खूप स्ट्रिक्टही ॲक्शन होणार नाही आहे कारण तुम्ही उशीर केलेला आहात. 11 वर्ष मेंटेनन्सची रिकव्हरीची केस दाखल नाही केलेली. हां, पण जर अशी अवस्था असेल की त्या महिलेला अप्रोचच होता नाही आलं कोणाला, जेन्युइन कारण आहे की मेंटेनन्स जिंकला पण त्याच्यानंतर मात्र ती महिलाच स्वतः काही अशा अपरिहार्य कारणामुळे कोर्टाची पायरीच चढू शकलेली नाही आहे मेंटेनन्स मागण्यासाठी सुद्धा, तर मात्र कोर्ट नक्की कन्सिडर करू शकतं. सो परिस्थिती अन्वये त्या केसकडे बघितलं जाईल की 11 वर्ष नक्की का मेंटेनन्स मागितला नाही किंवा मागितलेल्या मेंटेनन्सची रिकव्हरी का केली नाही. एकदा पुन्हा आपण उजळणी करूयात. हे होते आजचे 13 प्रश्न. एकदा आपण पुन्हा उजळणी करू की 13 प्रश्न काय काय होते. फर्स्ट क्वेश्चन वॉज इन इंग्लिश, लॉज आर फ्रॉम द साइड ऑफ विमेन ओनली. सेकंड वॉज इन मराठी, पुरुषांच्या बाजूनी काही कायदाच नाही आहे. थर्ड वॉज what to do if false case is filed under DV Act or 498A. फोर्थ क्वेश्चन, चौथा जो प्रश्न मराठीमध्ये विचारला होता तो असा होता की म्युच्युअल कन्सेंटची केस दाखल झाली, नोटरी केलं होतं अग्रीमेंट, त्याच्यामध्ये आधी नोटरी केलं त्याच्यानंतर म्युच्युअल कन्सेंट दाखल केला आणि आता जेव्हा शेवटची स्टेज आहे म्युच्युअल कन्सेंटची तेव्हा बायको म्हणते की मला 20 लाख द्या तरच मी सही करीन, नाही तर मी काही डिवोर्स देणार नाही. तर मी काय केलं पाहिजे. पांचवा प्रश्न हिंदी में पूछा गया था, वो ये था कि 1.5 साल हो गया, मेंटेनेंस नहीं मिला है, अब लॉकडाउन शुरू होने के कारण और 3 महीने गए, मेंटेनेंस कब शुरू होगा और क्या करना चाहिए. छठा क्वेश्चन भी हिंदी में पूछा गया था, वो ये था कि बीवी ने बोला था कि वो गवर्नमेंट एम्प्लॉय है, बाद में बोला कि परमानेंट एम्प्लॉय नहीं बॉन्ड पे एम्प्लॉय है. अब पता चला है कि वो एक सरकारी अस्पताल में परमानेंट जॉब पे नियुक्त है. तो ऐसे डॉक्यूमेंट्स कैसे पाए जाए, कैसे मिले ये डॉक्यूमेंट्स, उनको क्या करना चाहिए जिससे वो डॉक्यूमेंट्स मिले उनको. सातवां प्रश्न हिंदी में था, ये था कि बीवी के 2 फेसबुक अकाउंट है, एक मायके के नाम पे और एक ससुराल के नाम, तो ये यूज़ हो सकता है क्या केस में. आठवा प्रश्न जो मराठीमध्ये विचारला होता तो हा आहे की नवऱ्याकडून आणि सासरच्यांकडून हॅरॅसमेंट झाली खूप जास्ती, त्यांनी वेळोवेळी पैशांची पण मागणी केली. प्रेग्नन्सीच्या दरम्यान 7व्याच महिन्यामध्ये घरातनं हाकलून दिलं माहेरी. प्रेग्नन्सीचा आणि डिलिव्हरीचा खर्च माहेरच्यांनी केला. डिलिव्हरीनंतर म्हणजे मुलगी झाली म्हणून नवऱ्याने आणि सासरच्यांनी बोलणंच टाकलं. आता आधीच्या हॅरॅसमेंटचा काहीच पुरावा नाही आहे, नवरा ढुंकूनही बघायला तयार नाही आहे. अशा सिच्युएशनमध्ये पुरावा नसताना केस जिंकू शकता येईल का. 9वा प्रश्न मराठीमध्ये असा विचारला होता की डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल केली आहे आणि नवऱ्याने 498 पण दाखल केली आहे आणि नवऱ्याने उच्च न्यायालयामध्ये अर्ज केला आहे क्वॉशिंगचा
आणि तो म्हणतो की त्याच्याकडे पुरावा आहे की व्हिडिओ आणि ऑडिओचा की माझंच वागणं कसं बायकोचं जे वागणं आहे ते कसं चुकीचं किंवा गैर होतं. बायकोचं म्हणणं आहे की माझं असं कधीच वागणं नव्हतं गैर, तो खोटं बोलतोय. तर अशा केसमध्ये खोटा पुराव्याने केस क्वॉश होऊ शकते का हायकोर्टात, आणि काय करायला हवं? 10वां सवाल हिंदी में पूछा गया था, वो ये था कि शादी मर्जी से हुई थी. एक घर है, ग्राउंड फ्लोर पे ये रहते हैं उनके माँ बाप के साथ, और उनकी बीवी शादी के बाद से ही इनके साथ फिजिकल रिलेशंस को मना करके उनके बड़े भाई के साथ ऊपरी मंजिल पे रहती है. सारे मोहल्ले को पता है कि इनकी बीवी इनके साथ नहीं, इनके भाई के साथ ही रहती है. तो ऐसे में डिवोर्स की केस फाइल हो सकती है क्या, और वो बीवी को घर से बाहर निकाला जा सकता है क्या? 11वा प्रश्न जो मराठीत विचारला होता तो हा आहे की लग्न केलं मर्जीनी, पण लग्नापासून बायको राहिलेलीच नाही आहे. बायकोचं इंटेन्शनच मुळात फसवणुकीचं होतं. त्यांचं असं म्हणणं आहे की माझा वापर केला गेला. बायको नोकरीचं कारण पुढे करून माझ्याबरोबर नांदण्यास वारंवार नकार देते. अशा सिच्युएशनमध्ये मी बायकोविरुद्ध क्रिमिनल केस दाखल करू शकतो का? ज्यांनी लग्न जमवून दिलं त्यांच्याविरुद्ध क्रिमिनल केस दाखल करू शकतो का? आणि बायकोविरुद्ध सिव्हिल केस दाखल करू शकतो का? आणि आता लॉकडाऊन चालू आहे तर केस कधी दाखल करता येईल? 12वां प्रश्न जो हिंदी में पूछा था ये था कि डिवोर्स में जो ज्वेलरी और मेंटेनेंस मिला, मतलब जो स्त्रीधन मिला है और जो मेंटेनेंस की रकम मिली है वो माँ बाप के पास है अभी ये महिला की, और वो दे नहीं रहे हैं, तो ऐसे केस में क्या करना चाहिए? और 13वा प्रश्न मराठीमध्ये विचारला होता की 125 CRPC खाली मेंटेनन्स 2009 साली मिळाला, आज 2020 चालू आहे, आणि तशा सिच्युएशनमध्ये एकही मेंटेनन्सचा हप्ता दिलेला नाही आहे, तर रिकव्हरीची केस दाखल नसताना रिकव्हरीची केस दाखल करता येईल का आता? एवढा मोठा गॅप जो आहे मेंटेनन्सचा तो मागता येऊ शकतो का आज? हा 13वा प्रश्न होता. सिन्स द क्वेश्चन्स हॅव इन्क्रीज्ड आय हॅव कवर्ड द क्वेश्चंस ओनली इन द लैंग्वेज दोज वर आस्क्ड. प्रश्न ज़्यादा होने के कारण जिस लैंग्वेज में सवाल पूछा है उसी लैंग्वेज में मैंने वो कवर किया है, क्योंकि व्हिडिओ अदरवाईज लंबा होता. व्हिडिओ मोठा झाला असता म्हणून ज्या ज्या भाषेमध्ये जो जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न त्या त्या भाषेमध्ये मी कव्हर केलेला आहे. पुढचं आपलं जे फेसबुक लाईव्ह सेशन असणार आहे ते असणार आहे 7 जून रोजी सकाळी 10 वाजता. त्या संदर्भात तुम्हाला जे काही प्रश्न असतील आधी माझे व्हिडिओ बघा, कारण खूपशा कॉमेंट्स अशा पण आल्या व्हिडिओ न बघताच प्रश्न विचारले होते लोकांनी, तर आधी व्हिडिओ बघा. जर व्हिडिओमध्ये तुमचं उत्तर ऑलरेडी कव्हर केलं असेल तर तुम्हाला विचारण्याची गरजच पडणार नाही. त्याच्यासाठी व्हिडिओ सगळे अपलोड केले होते. पण समजा व्हिडिओमध्ये तुमचा प्रश्न कव्हर नसेल झालेला तर यूट्यूबवरती कॉमेंट तुम्ही विचारू शकता त्या संदर्भात. पुढच्या फेसबुक लाईव्हमध्ये तो प्रश्न मी कव्हर करीन. तुम्ही फेसबुकवरती माझ्या मेसेंजरमध्ये विचारू शकता, मला पर्सनली व्हॉट्सॲप करू शकता तुमचा प्रश्न, मला जीमेलवरती विचारू शकता तो प्रश्न, आणि जे पुढचं फेसबुक लाईव्ह सेशन आहे त्याच्यामध्ये मी तो प्रश्न नक्की कव्हर करेन. वीडियो देखने के बाद अगर आपके मन में फिर भी कोई सवाल हो तो वो सवाल आप मुझे पूछ सकते हैं फेसबुक पे, मैसेंजर पे, व्हाट्सएप पे. आप यूट्यूब पे वीडियो के नीचे भी वो सवाल पूछ सकते हैं. और अगला जो फेसबुक लाइव सेशन है वो होगा 7 जून को. उसमें मैं ये सवाल कवर कर सकता हूँ अगर उस दरमियान आप वो सवाल पूछे तो. Whatever questions those are asked on Facebook Messenger, WhatsApp, Gmail or YouTube channel will be covered on the next Facebook live session, which will be on 7th June. So you can ask the questions on these platforms and I will cover them. But before asking the questions, I will urge to watch the videos first, because many a times people have asked questions which was already covered by one or the other video. So please go by the playlists and go through the video. All the Facebook live sessions are also uploaded as separate playlist on my YouTube channel. If you have missed any of my Facebook live, please go through that and you can go through the Facebook live sessions which were held earlier. जो भी फेसबुक लाइव सेशन अभी हुआ ये भी अपलोड होगा. इसके साथ पिछले वाले सारे 16 के 16 फेसबुक लाइव सेशंस भी यूट्यूब पे अपलोड होंगे और किए हुए हैं अलग से प्लेलिस्ट बना के. वो आप देख सकते हैं अगर आपसे मिस हुआ हो तो. या आधीचे फेसबुक लाईव्ह सेशन्स किंवा हे पण फेसबुक लाईव्ह सेशन जर मिस झालं असेल तुमचं तर यूट्यूबवरती प्लेलिस्ट आहे वेगळी केलेली माझ्या चॅनलमध्येच, आणि त्या चॅनलमध्ये त्या प्लेलिस्टमध्ये मागचे 16 आणि हा आपला आजचा 17वा फेसबुक लाईव्ह सेशनसुद्धा ॲड होईल. तर तुम्ही ते सगळे एकत्र बघू शकता. ते सगळे त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. तसंच मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा कॅटेगरीमध्ये 3 वेगवेगळे व्हिडिओच्या प्लेलिस्ट बनवल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला शंका ज्या काही असतील तर त्या व्हिडिओ बघून त्या दूर होतील.
तर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बघा, तुम्हाला ॲप्लिकेबल असलेला विषय बघा, तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल. On a happy note, I am very happy to inform all of you that we have crossed 2080 subscribers. Thank you for the love and support that you have shown to the YouTube channel. Please spread the knowledge to the concerned people also. I will be uploading upcoming videos also, so whoever needs it, please spread the videos and please continue to show the same love and affection to the YouTube channel. जो आपने YouTube चैनल को लव एंड सपोर्ट दिखाया है, उसी की वजह से आज हम 2080 सब्सक्राइबर्स तक पहुंच चुके हैं. थैंक यू फॉर दैट. आपकी वजह से ये पॉसिबल हो चुका है, और जिसको भी ज़रूरत हो ये ऐसे कानून जानने की, उन तक आप पहुंचा सकते हो ये चैनल, क्योंकि ये सब फ्री में इसीलिए दिया हुआ है ताकि आप सबको ये समझे, किसी को कानून का मिसयूज़ ना हो, किसी को गलत इन्फॉर्मेशन से कानून की वजह से गलती ना हो. सही कानून क्या है और क्या करना चाहिए, इसी के लिए ये व्हिडिओ बनाए गए थे. आपण दाखवलेल्या प्रेमासाठी खरंच धन्यवाद. आपण 2080 सबस्क्रायबरचा टप्पा यूट्यूब चॅनलचा पूर्ण केला. थँक्यू त्या प्रेमासाठी आणि या सपोर्टसाठी. तुमच्या आजूबाजूला जर कोणाला ह्या संदर्भात काही शंका असतील तर त्यांना चॅनलची लिंक द्या, जेणेकरून अवेअरनेस पोहोचेल. सगळं फ्री आहे यूट्यूबवरती. आज ही सगळी इन्फॉर्मेशन फ्रीच आहे, ती तेवढ्याचसाठी की कुणाला चुकीची माहिती मिळून गैरसमजामुळे काही गुन्हा घडू नये आणि तुमचे हक्क आणि अधिकार काय आहेत हे तुम्हाला कळावेत, म्हणूनच हा सगळा खटाटोप होता. थँक्यू अगेन. बी सेफ, स्टे ब्लेस्ड. And by this I will end this and I will conclude this Facebook live channel. Thank you and again a very happy Sunday. If you have liked the video, please give a thumbs up. Video on various topics are going to be uploaded on YouTube. Please subscribe the channel and hit the bell icon for the future uploads. Thank you.